दिवस मावळतीकडे झुकत होता. किरणातील धग मंदावली होती. ती थंड किरण हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षत होती. त्यामुळे झाडाचा हिरवा रंग झगमगत होता, डोळे दिपवीत होता. वाटेगावातून निघालेला एक गाडी मार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोडी वळण घेत एक डोंगर चढून टाळगावला उतरत होता. सावळा मांग त्या गाडी मार्गानं वाघदऱ्याकडे निघाला होता. त्याचं अवखळ कारवानी घोडं आज शांत चालत होतं. बंडखोर सावळा आज आपल्या मुलाबाळांना भेटून आला होता. त्याचा तो झुंजार आत्मा अजून आपल्या मुलाबाळात घुटमळत होता. तो विचारमग्न होऊन घोड्यावर बसला होता. सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट अंतकरणाला साजत होता. मोठं मस्तक, त्यावर तेवढंच मोठं पागुट, रुंद चेहरा, तीक्ष्ण डोळे, दाट भुवया, नोकदार नाक, गुलछबू मिशा, भरधार गर्दन, खुराड्यासारखे प्रचंड छाती आणि हातात तव्या एवढी लकलकीत कुऱ्हाड, असा तो सावळा त्या घोड्यावर बसला होता. तो डोंगरावर डोंगर बसावा तसा दिसत होता. त्याची नजर त्याच्या पुढे धावत होती. समोरच्या डोंगरावरून दोन माणसं खाली येताना सावळाला दिसली. त्या दोन आकृतीपैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता. सावळा ती दोघं कोण असतील याचाच विचार करू लागला. त्यानं घोड्याला टाच मारली आणि तो वळणापाठी वळण ओलांडू लागला. तो वेगानं पुढे जात होता आणि ती दोन माणसं भराट्यानं खाली येत होती. सावळानं इंग्रजाविरुद्ध बंड पुकारलं होतं. इंग्रजांनी आपली सत्ता दृढ करण्यासाठी गुन्हेगारी जातीचा कायदा नावाचा एक कायदा केला होता. त्या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सर्व मांगांची 3 वेळची हजेरी लावली होती. 2 वेळा मांगांनी स्वतः चावडीवर जाऊन हजेरी द्यायची आणि रात्री गावच्या पोलीस पाटलानं मांगवाड्यात जाऊन हजेरी घ्यावी, अशी त्या कायद्यात तरतूद केली होती. जर एखादा मांग गैरहजर झाला तर त्याला 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा द्यावी, असा त्या कायद्याचा अर्थ होता. आणि या जालिम कायद्याला सर्व मांग जातीनं विरोध केला होता. फकीरा, मुरा, चिंचणीकर, पिरा, घोनीचीकर, बळी चाजूरकर, निळू मांग, कुसगावचा भिवा या मांगांनी त्या कायद्याविरुद्ध बंडावा केला होता. हा सावळा त्या बंडात सर्व मांग लोकांचा सेनापती मानला जात होता. प्रांतातील मांग रामोशी एक करून सर्व इंग्रजांची ठाणी कशी कापून काढावी या एकाच विचारानं सावळा अस्वस्थ झाला होता. वाघदऱ्यात त्याची झुंजार माणसं हत्यारबंद होऊन तयार होती. इंग्रजी राज्य गारद करायचं असा त्यांचा निर्धार झाला होता. सावळा पुढं चालत होता. त्याची नजर त्याच्याही पुढं दौड मारित होती. ती डोंगराच्या माथ्यापासून परत पायथ्याला येत होती. ती त्या 2 आकृत्या भोवती फिरत होती. ती 2 माणसं वेगानं खाली येत होती. एका वळणावर ती सावळाला दिसत होती तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टीआड होत होती. नंतर त्या 2 माणसात नि सावळात एकच वळण उरलं. आता ती 2 माणसं समोर येणार म्हणून सावळानं घोड्याला टाच मारली आणि त्याची निराशा झाली. इतका वेळ दिसणारी ती 2 माणसं एकाएकी नाहीशी झाली होती. हे असं कसं झालं? ती 2 माणसं कुठं दळली, का दळली या विचारानं सावळा अधिकच अस्वस्थ झाला. घोड्यावरून उतरला आणि हट्टाला पेटल्याप्रमाणे त्या 2 माणसांचा माग काढू लागला. त्यानं त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावलं पाहिली आणि ज्या ठिकाणी 2 माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानंही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करीत चालू लागला. त्यानं झाडं, झुडपं, ओढे, उगळी सर्वत्र तपास केला, पण ती माणसं सापडली नाहीत. असं कसं झालं? ती कुठं गेली? असं म्हणून निराश होऊन सावळा परत फिरून घोड्याकडे निघाला. चालता चालता त्यानं उंच गांजणीच्या गवतावर पाहिलं आणि तो चकित होऊन थांबला. समोरच गांजणीचं गवत शांत उभं होतं, पण काही काड्याचे शेंडे थरथर कापत होते. तो प्रकार सावळाने हेरला. त्याला आनंद झाला. त्यानं हाक मारली, आता बाहेर या. तशी ती 2 माणसं थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळा पुढे उभी राहिली. त्यापैकी एक तरुण मुलगी होती.
तिच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. सावळाने तिला रोखून पाहिले. ती नुकतीच तारुण्याच्या अंगणात उतरली होती. तिचा भरदार देह थरथर कापत होता. तिच्या पाणीदार डोळ्यात भीती भरली होती. भेदरल्यामुळं ती अधिकच मोहक दिसत होती. ती आपल्या देहातील कंप आवरीत होती आणि आपल्या रेखीव ओठावरून पुन्हा पुन्हा जीभ फिरवीत सावळाकडे एकटक पाहत होती. तिच्या मांड्या थरथरत होत्या, पण ती आपल्या छातीवरचा पदर ढळू देत नव्हती. आता आपल्यावर बलात्कार होणार, आपली अब्रू जाणार, तोपर्यंत तरी आपण आपला देह दडवून घ्यावा, अशा विचाराचं काहूर तिच्या डोकीत थैमान घालीत होतं. तिच्या अंगावरचं लुगडं रेशमी होतं, पण एकही दागिना दिसत नव्हता. सावळानं त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतली आणि भरकन त्यानं आपली नजर त्या इसमाकडे वळवली. तो इसम ताठ उभा होता. त्याच्या वयानं 50शी ओलांडली होती. त्याच्या मिशीत करड झाली होती, पण पीळ कायम होता. तो देहानं मजबूत होता आणि तापट भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काखेत एक बोचकं घेऊन निर्विकार चेहरा करून तो उभा होता. हातातील कुऱ्हाड सरळ धरून सावळा म्हणाला, कोण तू? तुझं नाव काय? मी जयसिंगपूरचा दादा पाटील. ही तुझी कोण? ही माझी लेक काशी. दादा पाटलानं काखेतील गठुडं खाली ठेवून हात जोडले. म्हणाला, तुझं नाव मी ऐकून हाय. तुझा बोलबाला मला ठाव हाय. हे दागिने घे, पण सावळा, माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नका. मी अब्रुदार हाय. मी लेकीच्या अब्रूसाठी 1000-2000 रुपये देईन, पण पोरीला हात लावू नका. आणि सावळाची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडात कढाळली. तसा तो कोलमडून खाली पडला. काशीबाई किंचाळली. सावळा कुऱ्हाड उगारून गरजला, उठून उभा राहा. आता मारू नक. दादा पाटील गालचोळीत उठला आणि सावळा म्हणाला, मारू नका का? तुला ठारच मारलं पाहिजे. दौलतीचा धनी म्हणून तू लेकीच्या अब्रूचा लिलाव मांडलास. तूच तेवढा अब्रुदार आणि अब्रू सोडली असं तुला कोणी सांगितलं? बोल. माझं चुकलं, दादा पाटील खिन्न स्वरात म्हणाला. पर सारी अलम दुनिया बोलतीये की मांग लोक पोरी बाळीची अब्रू घेतात. ती अलम दुनिया जाळून टाकेन. सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला, सरळ उभा राहा. कुठं गेला होतास? टाळगावला, काशीबाईला सासरी घेऊन. मग परत का आणलीस? जावाई काशीला घरात घेत नाही. कशा पायी घरात घेत नाही? लग्नात म्या हुंडा कबूल केला होता. ती रक्कम म्या चुकती केली नाही म्हणून. किती हुंडा कबूल केला होतास? 15,000. एवढी रक्कम का कबूल केलीस? लेकीच्या सुखासाठी आणि मातबर पाहुणा जोडावा म्हणून. तू हैवान आहेस, सावळा जळजळीत स्वरात म्हणाला. तुझ्या जावयाचं नाव? टाळगावचा राजाराम पाटील. दादा पाटील पडक्या आवाजात म्हणाला. मग चल तर. सावळा गरजला. कुठं? दादाला कापर भरलं आणि सावळा भडकला. म्हणाला, माझ्या मागून गुमान चाल. बर, चलतो. ती तिघं मुख्य वाटावर आली. घोडा तसाच उभा होता. त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळानं हुकूम केला, पोरीला घोड्यावर बसवणीच चाल. दादा पाटलानं काशीला घोड्यावर बसवली. आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता. आज आपली अब्रू वाचत नाही अशी तिची खात्री झाली होती. घोडं 4 पावलं गेलं नाही, तोच टेहळणीवरचा खंडूमांग धावत आला. त्याला सावळा म्हणाला, खंडू, मी टाळगावला निघालोय. फकीराला सांग की मी मध्यान्पातूर माझी वाट बघा. चांदण्याचं बाजलं डोक्यावर आलं की निघा आणि टाळगावात शिरा. टाळगावला आग लावा, अगदी राख कर. खंडू वाघदऱ्याकडे धावला आणि सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला. दिवस बुडाला. कडूस पडलं.
तोंडवळक मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला. मांग लोक बंडकरी नसून ते पोरीबाळींना लुटतात, त्यांची अब्रू घेतात. या बदलौकिकानं तो संतापला होता. राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्यानं वाघ गरजावा तशी आरोळी ठोकली. राजाराम पाटला, बाहेर ये. ती हाक ऐकून राजाराम चमकला. अशी उर्मट हाक कुणी मारली याचा त्याला राग आला. चटकन उठून त्यानं कुऱ्हाड घेतली. कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली. तो ढिरकला. कोण हाय? मी सावळा मांग हाय, सावळा म्हणाला. ती कुऱ्हाड तिथंच टाकून मोहर ये, नाहीतर तुझं मुंडकं वाघ दऱ्याकडे जाईल. चल ये. सावळा मांग हे नाव, ती जबर धमकी ऐकून राजारामच्या हातची कुऱ्हाड गळून पडली. त्याला धडकीच भरली. त्याच्या आई बहिणीला कापर भरलं. माथारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला. म्हणाला, ना ना नाईक, काय म्हणता? ही बाई कोण आहे? सावळाच्या डोळ्यात जाळ पेटला. त्याची कुऱ्हाड लखाकली. ही माझी बायको काशी. राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला. तिला घरात का घेत नाहीस? सावळानं करड्या सुरात सवाल केला. एक पाऊल पुढं टाकलं. वातावरण तंग झालं. राजारामची पाचावर धारण बसली. म्हणाला, चूक झाली, माफी करावी. आता मी काशीला दुःख देणार नाही. त्यानं पटकन दादा पाटलाचे पाय धरले. त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात नेली. मग सावळा शांत झाला. म्हणाला, ही काशी माझी लेक आहे. हिला दुःख देऊ नग, नाहीतर मी तुझं डोसक मारीन. तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचीन. आता अशी अगळीक होणार नाही. राजारामनं हात जोडले. सावळा माग सरला आणि राजाराम म्हणाला, नाईक, नाईक, जेवून जावा. जेवून? नाही बरं. सावळा म्हणाला, आता या घडीला तू माझा वैरी आहेस. आज मी तुझं मीठ खाईन आणि मग लोक मला नमक हराम म्हणतील. तेव्हा तू सरळ वाग, काशीला जप. मग मी येऊन तुझं अन्न खाईन. असं म्हणून तो ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगानं वाघदऱ्याकडे गेला. मध्यरात्र झाली होती. सावळा येण्याची वेळ टळून गेल्यामुळं फकीरा, मुरा, बळी, निळू हे घोड्यावर खोगीर घालून कमरेला तरवारी बांधून तयार झाले होते. टाळगाव जळून फस्त करायचा सर्व मांगांनी निर्धार केला होता. पण सावळा येताच सर्व शांत झाले आणि सर्वांना उद्देशून सावळा म्हणाला, एका मर्दांनो, आम्ही इंग्रजाविरुद्ध बंडावा केला खरा, पण आमच्या वैऱ्यांनी आमच्या विरुद्ध रान उठवलंय नि आम्ही लुटालूट करतो. लोकांच्या पोरी पळवून त्यांची अब्रू घेतो. असा आमचा बदलौकिक झालाय. तेव्हा असा बदलौकिक झालेल्या माणसासनी तरवार पेलण्याचा हक्क नाही. तरवार ही नेक कामासाठी उगारली पाहिजे, नि मारली पाहिजे. नाना, तू करशील ते आमासनी कबूल आहे. फकीरा म्हणाला, आमचा लौकिक वाढवण्यासाठी 5 नव्हे तर 500 मांग कटून मेलं तरी मी माग बघणार नाही. बंडवाला मांग माणूसच आहे हे साऱ्या आलम दुनियाला कळू दे.